ना भद्रा देवी की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो रामो हरे हरे। जयो राधा गोविंद श्री राधे। गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। जय जय गुरुदेव गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो
भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आणि खूप खूप विशेष दिवस आहे आज। आपण श्रीमद भागवतावर चर्चा करत आहोत। एकतर कार्तिकचा महिना हाच खूप महत्त्वाचा आहे भक्तांसाठी। त्यामध्ये दिवाळीची सुरुवात आहे आज आणि त्यामध्ये एकादशीचा दिवस आहे। त्याच्यामुळे श्रीमद भागवतावर चर्चा करणे हे खूप खूप महत्त्वपूर्ण आहे आजच्या दिवशी। तर आपण मागच्या वेळेला श्रीमद भागवतात पाहत होतो कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी ग्रहमेधींचं वर्णन करतात। ते सांगतात की हे महाराज परीक्षित त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागाचं उत्तर देताना की काय ऐकायला नाही पाहिजे, श्रवण नाही करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीचं मनन चिंतन इत्यादी नाही करायला पाहिजे। तर ते ग्रहमेधींचं उदाहरण देतात की कशा प्रकारे अशा लोकांना जे की आत्मतत्व जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे आणि कशा प्रकारे प्राप्त करायचंय या ज्ञानाला जे की नाकारतात किंवा ज्यांना हे ज्ञान नाहीये अशा लोकांसाठी असे शेकडो नाही सहस्त्रश म्हणजे हजारो वेगवेगळे गोष्टी सापडतील ज्याच्यामध्ये त्यांना स्वतःचं मन रमवण्यासाठी योग्य वाटतील। आणि सांगतात की अशा
परमसत्याच्या ज्ञानाविषयी अंध असलेल्या व्यक्तीसाठी अनेक सारे विषय आहेत, ज्याच्यामध्ये त्यांना ऐकण्यामध्ये रुची आहे, पाहण्यामध्ये रुची आहे, चिंतन स्मरण करण्यामध्ये रुची आहे. आणि आपण पाहतो, की विशेषतः आजच्या युगामध्ये जिथे की सोशल मीडियामध्ये लोकांच्या मनावर एवढ्या मोठ्या भरमसाठ प्रमाणामध्ये भौतिक गोष्टींचा भडीमार होत असतो. लोकांचं जे लक्ष एकचित्त ठेवण्याचं जे वेळ आहे, इतकी कमी-कमी होत आहे. आत्ता लेटेस्ट फाइंडिंगनुसार 30 सेकंद पण लोकं हे एकचित्ताने लक्ष कुठे लावू शकत नाहीयेत. इतकं त्यांचं मन हे विविध ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. आणि आपण पाहतो, की आजकालचा जो सोशल मीडियाचा जमाना आहे, शॉर्ट्स वगैरे सोशल मीडियावर टाकले जातात. तर जे मुलं, जी युवा पिढी आहे, ती इतक्या आहारी जात आहे, की अभ्यास सोडा, साध्या गोष्टींमध्ये पण त्यांना सांगितलेलं लवकर लक्षात राहत नाही किंवा लक्ष केंद्रित करणे खूप अवघड जातं. तर श्रीमद भागवत सांगतं, की हे अशा व्यक्तीचं लक्षण आहे, जो की भौतिकतेमध्ये खूप जास्त गढून गेलेला आहे. आणि विशेषतः ग्रहमेधी लोक, जे की केवळ आणि केवळ भौतिक इंद्रिय सुखासाठी गृहस्थ जीवन जगत आहेत आणि ज्यांना गृहस्थ जीवनाचा जे अंतिम ध्येय असायला पाहिजे, आत्मतत्वाचं, त्या ध्येयाविषयी काही देणं-घेणं नाहीये. अंध आहेत ते त्या ध्येयाविषयी. तर असे लोक यांना ऐकण्यासाठी, स्मरण करण्यासाठी, बोलण्यासाठी हजारो वेगवेगळे प्रकारचे विषय सापडतात. आणि मागच्या वेळेला माताजींनी प्रश्न पण विचारलेला, संजना माताजींनी, की कशाप्रकारे भक्तांनी बाहेरच्या जगामध्ये राहायला पाहिजे, जिथे आपल्याला, ज्याला आपण स्ट्रीट स्मार्ट म्हणतो, की बाहेरच्या जगामध्ये देवाण-घेवाण, व्यवहार करता आला पाहिजे. पण त्याच वेळेला ही काळजी घेता आली पाहिजे, की आपलं शोषण होणार नाही या गोष्टीची. तर त्यासाठी मी एक कथा सांगत होतो आणि तेवढ्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी मागच्या वेळेस गेलेली आपली. तर ती कथा आहे नारद मुनींची आणि त्यांच्या एका शिष्याची. आपण जसं पाहतो, की नारद मुनींनी वेगवेगळ्या प्राणीमात्रांना भक्तीचा नेहमी प्रचार-प्रसार करण्यामध्ये गुंतलेले असतात. तर एका गावामध्ये असाच एक साप नारद मुनींच्या कृपेने आणि त्यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन भक्ती मार्गाला घेतो. परंतु नारद मुनी पुढच्या वेळेला ज्यावेळेस भेटायला येतात, की कसा त्यांचा शिष्य कसं चालू आहे त्याचं, त्यावेळेस तो साप खूप दुःखी असतो आणि निराश असतो. आणि नारद मुनींना सांगतो, की ज्यावेळेसपासून त्याने भक्ती मार्गाला घेतले, लोकांना कळालं, की आता हा आपल्याला विनाकारण चावू शकणार नाही, तर लोकं त्याचा फायदा घेत आहेत आणि त्याला दगड वगैरे मारत आहेत. तर नारद मुनींनी त्यांच्या शिष्याला सांगितलं, की "शो युअर फँग्स बट डोंट बाईट." याचा अर्थ आहे, की फणा दाखव, पण चावू नको. तर सांगण्याची गोष्ट अशी, की बाहेरच्या जगामध्ये राहताना निश्चितच आपल्याला पण सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. भक्ती मार्गाला घेतलं याचा अर्थ असा नाही, की कुणाला पण आपलं सहज शोषण करू देऊ. पाहिजे ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. कारण भौतिक जग हे साधी साधं साधी जागा नाहीये राहण्यासाठी. श्रील प्रभुपाद सांगतात, की "धिस वर्ल्ड इस नॉट अ प्लेस फॉर अ जेंटलमॅन टू लिव्ह." सज्जन माणसासाठी राहण्यासाठी योग्य जागा नाहीये. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण भौतिक जगामध्ये आहोत, तोपर्यंत खूप खबरदारी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, शोषण होणार नाही. आणि याच्या बाबतीमध्ये श्रील प्रभुपादांच्या जीवनामधून कित्येक उदाहरणं आपण पाहू शकतो, की श्रील प्रभुपाद ज्यावेळेस त्यांच्या पाश्चात्य देशातील शिष्यांना घेऊन भारतामध्ये आले 1970 मध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई, दिल्ली, हैदराबाद वेगवेगळ्या ठिकाणी श्रील प्रभुपादांनी प्रोग्राम घेण्यासाठी सुरुवात केली आणि भारतामध्ये पण विशेषतः 3 मुख्य ठिकाणी खूप छान मोठे मंदिरं बांधण्यासाठी श्रील प्रभुपादांनी सुरुवात केली. मुंबईमध्ये जुहू, श्री श्री राधा अ, रस बिहारी मंदिर, वृंदावनमध्ये कृष्ण बलराम मंदिर, श्री श्री राधा श्यामसुंदरजी यांचं मंदिर आणि मायापूरमध्ये मायापूर चंद्रोदय मंदिर.
तर इत्यादी 3 प्रोजेक्ट श्रील प्रभुपादांनी एकत्र सुरू केले, एकामागून एक. आणि त्यांचे जे विशेष शिष्य होते, जे श्रील प्रभुपादांच्या प्रती खूप समर्पित होते, त्यांना श्रील प्रभुपादांनी प्रमुख जिम्मेदाऱ्या दिल्या, ह्या सर्व वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला लीड करण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी. आणि श्रील प्रभुपादांनी एक गोष्ट पाहिली, की भारतीय लोकं आता मंदिर मोठं बांधायचं म्हणजे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आलाच. जसं की जे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, जे कोणी गुत्तेदार असतील, ज्यांनी बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे किंवा बांधकामासाठी लागणारं साहित्य ज्यांच्याकडून खरेदी करतो, अशा व्यापाऱ्यांशी आदान-प्रदान. तर भारतातील बरेचसे लोकं हे प्रभुपादांच्या पाश्चात्य जे शिष्य होते, त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत होते. हे समजून की त्यांना काही कळणार नाही आणि श्रील प्रभुपादांनी हे पाहिलं बऱ्याच वेळेला. तर त्यांनी त्यांचे जे शिष्य होते, त्यांना सावध केलं, की आपण भक्तीमध्ये तर आहोत, सर्वांशी नम्र राहायला पाहिजे. परंतु त्याच वेळेला आपण जे काही पैसे खर्च करत आहोत कृष्णाचं मंदिर बांधण्यासाठी, ते आपले स्वतःचे पैसे नाहीत. ते भगवंतांची लक्ष्मी देवी ही भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेली त्यांचे पैसे आहेत. त्याच्यामुळं खूप काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यातला एक पैशा ना पैशाचा हिशोब राहावा व्यवस्थित आणि कोणत्याही पैशांचा अपव्यय होऊ नये. आणि श्रील प्रभुपाद स्वतः इतकं बारीक-सारीक गोष्टींमध्ये काळजी घ्यायचे. एकदा त्यांना खूप मोठ्या रकमेचा चेक एका भक्तांना पाठवायचा होता मंदिराच्या बांधकामासाठीच आणि तो चेक बँकेमध्ये जमा करण्यासाठी ज्यावेळेस श्रील प्रभुपादांना जायचं होतं, श्रील प्रभुपादांनी त्यांच्या शिष्याला विचारलं, की "किती रुपये लागतील इथून?" म्हणजे ज्या ठिकाणी श्रील प्रभुपाद राहत होते, त्या बँकेच्या ऑफिसपर्यंत जाण्यासाठी रिक्षाने वगैरे आणि त्याच्याविरुद्ध किती पैसे लागतील, जर तो चेक एका लिफाफ्यामध्ये टाकून साध्या पोस्टनी किंवा रजिस्टर्ड पोस्टनी जर पाठवलं तर किती लागतील? आणि ज्यावेळेस श्रील प्रभुपादांना कळालं, की त्या पोस्टनी पाठवण्याचा खर्च हा बराच कमी आहे, रिक्षाने तितक्या दूर जाण्यापेक्षा. श्रील प्रभुपादांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं, की "जा पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि हा चेक पोस्टाच्या लिफाफ्याने पाठव." तर सांगण्याची गोष्ट अशी, की एका भौतिकवादी व्यक्तीमध्ये आणि भक्तामध्ये फरक हा आहे, की भौतिकवादी व्यक्ती पण खूप काळजीने तुम्हाला आपल्या गोष्टी करताना दिसतील आणि भक्त पण खूप काळजीने मेहनत करून छोट्या-छोट्या गोष्टींना लक्ष देऊन आपले कार्य करताना दिसतील. पण दोन्हीमध्ये फरक काय प्रभुजीज, माताजीज कोण सांगेल? एका भौतिकवादी व्यक्तीमध्ये आणि भक्तामध्ये? हरे कृष्ण. भक्त कृष्णांच्यासाठी कार्य करत असतो. स्वतःच्या आनंदासाठी किंवा स्वतःचं म्हणजे कुटुंबाच्यासाठी नाही करत. बरोबर आहे, की एक ग ग्रहमेधी किंवा भौतिकवादी व्यक्ती जो आहे, तो त्याचं सगळं लक्ष केंद्रित असतं, त्याची सगळी काळजी केंद्रित असते. कशाप्रकारे माझ्या इंद्रिय तृप्तीला, माझ्या इंद्रिय भोगाला कसलाही अडथळा येऊ नये. परंतु एका भक्ताची काळजी असते, की भगवंतांच्या सेवेमध्ये जेवढं मला गंभीर, प्रामाणिक आणि मेटिक्युलसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की काळजीपूर्वक जेवढं आपल्याला व्यवस्थित सेवा करता येईल भगवंतांची, तेवढं करणं आवश्यक आहे. तर संजना माताजी, हरे कृष्ण. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय का? हो की प्रभूजी, हो प्रभूजी. ना आणि श्रील प्रभुपाद नेहमी अर्जुनाचं उदाहरण द्यायचे या बाबतीमध्ये, की अर्जुन हा भगवंतांचा एवढा महान भक्त होता, पण तो काही आरामशीर बसला नाही, की भगवंत आपल्या बाजूने आहेत. चला युद्धामध्ये काही मेहनत करण्याची गरज नाहीये. भगवंत आपल्या बाजूने असल्यामुळे विजय निश्चित आपला होईल, असं नाही. अर्जुनाचं एक नाव आहे गुडाकेश. आपण सर्वांनी हे नाव ऐकलंय का? प्रभुजीज, हो माताजीज? प्रभूजी. हो ना? हो तर प्रभूजी. गुडाकेश या शब्दाचा अर्थ काय आहे? निद्रेवर विजय मिळवणारा. हां, की अर्जुन याच्या बाबतीत विशेषतः असं सांगितलं जायचं, की दिवसा तर तो युद्ध करायचाच आणि रात्री त्या युद्धाचा किंवा धनुर्विद्येचा सराव करायचा, जेणेकरून ती या विद्येमध्ये त्याला पारंगतता प्राप्त व्हावी आणि त्याचा उपयोग तो भगवंतांच्या सेवेमध्ये करू शकावा. म्हणजे असं नाही, की भगवंत आपल्या बाजूने आहेत, तर "दे रे हरी पलंगावरी" आणि
सगळं भगवंतांच्याच वर टाकणं. श्रील प्रभुपाद सांगायचे की आपण प्रयत्न अशा प्रकारे करायला पाहिजे की सर्व आपल्या हातात आहे आणि शेवटी हे जाणायला पाहिजे की प्रयत्न करणं आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. परंतु जो काही रिझल्ट, जे काही त्याचं अंतिम परिणाम निघणार आहेत, ते भगवंतांवर सोडायचे. ट्राय युअर बेस्ट अँड लीव्ह द रेस्ट ऑन कृष्णा. तर हा नेहमी भगवत भक्तांची मानसिकता असते. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आणि आपण श्रील प्रभुपादांच्या बाबतीत पण बघू शकतो की कशा प्रकारे ते स्वतः इतक्या ॲडव्हान्स्ड एजमध्ये म्हणजे 69व्या वर्षी वयाच्या कोणत्याही पैशाच्या बाबतीमध्ये म्हणा, मटेरियल सपोर्ट नसताना तब्येतीचं वगैरे सगळं रिस्क घेऊन श्रील प्रभुपादजी पाश्चात्य देशांमध्ये गेले भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि स्वतः किती वेळ झोपायचे श्रील प्रभुपाद? कुणाला माहिती आहे का प्रभूजीच 6 माता? तास. अ 6 तास का प्रभूजी? 2 ते 2.5 तास 2 तास. हा 2 ते 2.5 तास फक्त झोपायचे. आणि रात्री जवळपास 12-12:30ला उठून श्रील प्रभुपाद फ्रेश होऊन श्रीमद भागवताचं भाषांतर आणि टिप्पणी करण्यामध्ये, तात्पर्य देण्यामध्ये मग्न व्हायचे. ते पहाटे सकाळपर्यंत चालायचं आणि नंतर अंघोळ वगैरे करून जे अर्चविग्रह आहेत भगवंतांचे, त्यांचं दर्शन घेऊन मग सकाळची दिनचर्या सुरू करायचे. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचे व्यक्ती असून पण, म्हणजे ते शरीर त्यांचं तेवढं वयस्कर असून पण श्रील प्रभुपाद स्वतः भगवंतांच्या सेवेमध्ये इतके मग्न असायचे की तरुण मुलं पण आपल्यासाठी पण अवघड होईल या प्रकारचं दिनचर्या पालन करणे. तर सांगण्याची गोष्ट अशी की भक्तीमध्ये येणं म्हणजे आळशी होणं असं नाही. भक्तीमध्ये येणं म्हणजे भौतिकवादी लोकांइतकंच किंवा जमेल तर त्याच्याही पेक्षा अधिक मेहनतीने आणि मन लावून आपले कार्य करणं. फक्त त्याचं जे प्रयोजन आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो उद्देश भगवंतांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी करणं होय. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू. श्लोक क्रमांक 3, ज्यामध्ये श्रील शुकदेव गोस्वामी अशा प्रकारच्या ग्रहमेधींचं दिवस आणि रात्र कशा प्रकारे व्यतीत होतं हे सांगतात. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. निद्रया ह्रियते नक्तम् निद्रया निद्रयार्यते नक्तम् व्यवायेन च वावयः व्यवायेन च वावयः दीवाचार्ते हया राजन् दिवाचार्ते हया राजन् कुटुंब भरणेन वा. कुटुंबभरणेन वा. तर या ठिकाणी भागवत सांगतं की कशा प्रकारे एका भौतिकवादी व्यक्तीचं, एका ग्रहमेधीचं जे जीवन आहे ते एकाच गोष्टींवर केंद्रित असतं. ती गोष्ट म्हणजे इंद्रिय भोग. आणि तो बाहेर कार्य करत असेल, घरी थांबलेला असेल किंवा झोपलेला असेल, तर या सर्वांचा जे उद्देश असतो, तो असतो केवळ आणि केवळ त्याचाच आनंद किंवा इंद्रिय भोग. याच्या विरुद्ध भगवत भक्त हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, त्यांच्या सेवेसाठी हे आपलं प्रत्येक कार्य करतात. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा माताजी, हलका माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. अशा मत्सरी गृहमेधींचे आयुष्य रात्री निद्रेत अथवा मैथून भोग करण्यात जाते आणि दिवसा धन कमवण्यात अथवा कुटुंबातील लोकांच्या पालन पोषणात जाते. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. आधुनिक मानवी संस्कृती रात्री निद्रा व संभोग आणि दिवसा धन मिळवणे व ते कुटुंब पोषणासाठी खर्च करणे या तत्वावर प्रामुख्याने आधारलेली आहे. अशा प्रकारच्या मानवी संस्कृतीचा भागवत संप्रदायाने धिक्कार केला आहे. मनुष्य जीवन म्हणजे जड पदार्थ आणि चेतन आत्मा यांचा संयोग आहे.
म्हणून वैदिक ज्ञानाची संपूर्ण प्रक्रिया ही चेतन आत्म्याची जड पदार्थाच्या प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठीच आहे. याविषयीच्या ज्ञानालाच आत्मतत्व असे म्हटले आहे. जे लोक घोर भौतिकवादी आहेत ते या ज्ञानाबाबत अजाण असून भौतिक सुखोपभोगांसाठी आर्थिक विकास साधण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. अशा भौतिकवादी लोकांना कर्मी अथवा सकाम कर्मी म्हटले जाते आणि त्यांना नियमित आर्थिक विकास व कामोपभोगासाठी स्त्रीसंग करण्यास अनुमती दिली जाते. कर्मींच्या पेक्षा श्रेष्ठ असणाऱ्यांना म्हणजेच ज्ञानी, योगी आणि भक्त यांना कटाक्षाने कामभोगाची मनाई केली आहे. कर्मी अधिकतर आत्मतत्वज्ञान विरहित असतात आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य आध्यात्मिक लाभाशिवाय व्यर्थ जाते. मनुष्य जीवन हे आर्थिक विकासासाठी कठीण परिश्रम करण्यासाठी नाही व कुत्री आणि डुकरे यांच्याप्रमाणे मैथून भोग करण्यासाठी नाही. ते भौतिक जीवनातील प्रश्न आणि त्यांची दुःखे यांचे निराकरण करण्यासाठी विशेषत्वाने आहे. म्हणून कर्मी आपले मौल्यवान मनुष्य जीवन रात्री झोपेत व लैंगिक भोगात आणि दिवसा संपत्ती जमवण्यासाठी कठीण श्रम करून वाया घालवतात आणि भौतिक जीवनाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करतात. भौतिक जीवन पद्धती येथे थोडक्यात वर्णिली आहे आणि माणसे मूर्खप्रमाणे मनुष्य जीवनाची अमूल्य देणगी कशी वाया घालवतात ते खालील श्लोकात वर्णिले आहे. श्रील प्रभुपाद जी की जय. हरे हरे कृष्ण प्रभुजी, हरे दंडवत कृष्ण. प्रणाम. धन्यवाद माऊली, धन्यवाद. तर इथे हे तात्पर्य वाचून काही जणांचा असा गैरसमज होऊ शकतो की आध्यात्मिक जीवन हे कुटुंब पद्धतीच्या विरोधात आहे का? अजिबात नाही. की ना तर धन कमवणं हे चुकीचं आहे, ना तर कुटुंबाचं पालन पोषण करणं हे चुकीचं आहे, न तर गृहस्थ जीवनात आल्यानंतर फॅमिली स्वतःचं कुटुंब विस्तार करणं हे पण चुकीचं नाहीये. मग नेमकं मुद्दा काय आहे? कोणत्या गोष्टीसाठी भागवत हे धिक्कार करतं किंवा निषेध करतं? ज्यावेळेस ह्या सगळ्या कार्यांचा जो केंद्रबिंदू आहे, तो आत्मतृप्ती, इंद्रियभोग इतकाच आहे. त्यावेळेस ह्या गोष्टींचा धिक्कार केला जातो. उदाहरणार्थ कित्येक उदाहरणं आपण शास्त्रामध्ये पाहू किंवा आजच्या रिसेंट इतिहासामध्ये पण पाहू शकतो. आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायातील एक महान आचार्य श्रील भक्तिविनोद ठाकूर, जे की श्रील प्रभुपादांच्या गुरु महाराज श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे वडील पण होते आणि परमगुरू पण होते. परमगुरू म्हणजे गुरूंचे गुरु. तर श्रील भक्तिविनोद ठाकूर यांना टोटल किती मुलं बाळ होते प्रभुजीज माताजीज? कोण सांगेल? 6 प्रभुजी. 10 टोटल 10, ज्याच्यापैकी 7 मुलं 3 मुली होत्या. आणि इतकं छान प्रकारे त्यांनी सर्व मुलांना, आपल्या सर्व मुला-मुलींना इतक्या छान प्रकारे कृष्ण भावनेची शिकवण दिली की त्यांचे 7ची 7ही मुलं हे संन्यासी झाले. त्यापैकी एक श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर होते. तर संन्यासी झाले ही महत्वाची गोष्ट नाहीये, परंतु भगवत भक्तीमध्ये आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे आपण प्रोत्साहित करत आहोत आणि त्यांना प्रेरित करत आहोत हे खूप महत्वाचं आहे. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर लिहितात की ज्यावेळेस मी माझे जे काही कार्यालयीन कर्तव्य आहेत ते पूर्ण करून ज्यावेळेस घरी येतो आणि घरी आल्यानंतर माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य ज्यावेळेस मला हरिनामामध्ये, हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये गुंतलेले दिसतात, जोडलेले दिसतात, त्यावेळेस मला असा जाणवतं किंवा अनुभव येतो की मी साक्षात घरी नाहीये माझ्या, तर वैकुंठातच आलेलो आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी की गृहस्थ जीवन स्वीकारणं किंवा गृहस्थ जीवनाचे जे कर्तव्य आहेत, इन्क्लुडिंग धनार्जन करणं, पैसे कमवणं किंवा कुटुंब भरण-पोषण करणं किंवा कुटुंबाचा विस्तार करणं, याला प्रॉब्लेम नाहीये, याला धिक्कार नाहीये. परंतु ज्यावेळेस या गोष्टी केवळ आणि केवळ स्वतः आत्मकेंद्रित राहून स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी करतो आणि मनुष्य जन्माचं जे अंतिम ध्येय आहे की स्वतः कृष्ण भावना प्राप्त करणं आणि आपल्या जवळच्यांना, आपल्यावर जे अवलंबून आहेत अशांना पण कृष्ण भावनेमध्ये प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, हा ज्यावेळेस जीवनाचा उद्देश मनुष्य विसरून जातो, त्याविषयी श्रीमद भागवत धिक्कार करत आहे. त्याचप्रमाणे
आपण श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये पाहतो, एक प्रसंग खूप शिकण्यासारखा आहे, की श्री चैतन्य महाप्रभूंचे त्यांच्या भक्तांपैकी एक भक्त होते छोटा हरिदास आणि ते संन्यास संन्यास आश्रम त्यांनी स्वीकारला होता. तर अशा प्रकारे संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर संन्यास धर्माचं पालन करताना एकदा भिक्षा घेत असताना एका कोण्या व्यक्तीच्या घरून भिक्षा घेत असताना त्यांच्या मनामध्ये एका क्षणासाठी काही चुकीचा विचार आला आणि लगेच त्यांनी तो विचार सोडून पण दिला मनातून. परंतु त्या क्षणासाठी संन्यास आश्रमात असताना अशा प्रकारे भौतिक लाभाचा किंवा उपभोगाचा विचार करणं हे अजिबात संन्यास धर्माला अनुसरून नाहीये. तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या संघाचा त्याग केला आणि नंतर त्यांना भक्तांचा जो संघ होता, त्याच्यातून चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा त्याग केला सहवासाचा आणि पुढे छोटा हरिदास हे चैतन्य महाप्रभूंचा विरह सहन न झाल्याने त्यांनी अ, ब चैतन्य चरितामृतमध्ये कथा येते, की कशाप्रकारे स्वतःचा जीवन त्याग केला. परंतु चैतन्य महाप्रभू त्यांच्या माध्यमातून दाखवू इच्छित होते, की कशाप्रकारे आपण ज्या वर्णामध्ये, ज्या आश्रमामध्ये आहोत, त्या वर्ण आणि आश्रमाचे जे कर्तव्य आहेत, ते गंभीरपणे जाणून घेतले पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित पालन केलं पाहिजे. विशेषतः संन्यास आश्रम. का? कारण संन्यास आश्रमाचे नियम कडक आहेत. त्याच्यामुळेच कलियुगामध्ये सामान्यतः कोणत्याही व्यक्तीला संन्यास आश्रम घेणं हे परवानगी नाहीये, अलाउड नाहीये. परंतु तेच चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस आपण पाहतो, की बेंगॉलमधून अ, भक्त सगळे आपण पाहिलेले चतुर्मासामध्ये जगन्नाथपुरीला यायचे. चैतन्य महाप्रभूंसोबत राहण्यासाठी, त्यांचा संघ प्राप्त करण्यासाठी आणि श्री जगन्नाथ रथयात्रा फेस्टिव्हल उत्सव चैतन्य महाप्रभूंसोबत साजरा करण्यासाठी. तर त्या भक्तांच्या समूहाला जे भक्त सगळं मॅनेज करून घेऊन यायचे, कारण काही आठवडे लागायचे पायी-पायी येण्यासाठी. तर मग मध्येच त्या सर्व भक्तांचं राहण्याची व्यवस्था, ठिकठिकाणी प्रसादाची व्यवस्था, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाताना त्या काळात पण एक प्रकारचा टोल टॅक्स भरावा लागायचा. त्या सर्वांची व्यवस्था बघणं, हे एक भक्त पाहायचे. त्यांचं नाव होतं शिवानंद सेन. आणि ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभूंना हे कळालं, की शिवानंद सेन यांची जी पत्नी आहे, ती गरोदर आहे. तिच्या पोटामध्ये शिवानंद सेन यांचं बाळ आहे. श्री चैतन्य महाप्रभू इतके प्रसन्न झाले, त्या बाळाला त्याचा जन्म होण्याच्या अगोदर श्री चैतन्य महाप्रभूंनी नाव पण दिलं. तर सांगण्याची गोष्ट अशी, की चैतन्य महाप्रभूंचा किंवा भगवंतांचा किंवा श्रीमद भागवताचा कुटुंब पद्धतीला विरोध नाहीये. परंतु ती जर कुटुंब पद्धती भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित असेल, तर ती ग्लोरियस म्हणजे महान आहे. परंतु त्याच कुटुंब व्यवस्थेमध्ये राहून जर कोणी केवळ आणि केवळ दिवस आणि रात्र इंद्रिय भोगासाठी झटत असेल, तर अशा जीवनाचा श्रीमद भागवत हे धिक्कार करतं. आणि कितीतरी आपल्याला उदाहरणं आजच्या जीवनात पण अशा लोकांचे पाहायला मिळतात. आत्ता ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी काही दिवस मला आठवड्याचे मुंबईमध्ये राहावं लागतं आणि मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो पब्लिक ट्रान्सपोर्ट असो, इतकी लोकांची गर्दी, घाई-गडबड आणि दिवस-रात्र मेहनत करतात. काही-काही लोकं तर 24 तासापैकी 12-12, 14-14 तास फिजिकल मेहनत, अंग मेहनत आहे त्यांची. आणि कशासाठी? केवळ आणि केवळ जीवनाच्या दिवसाच्या शेवटी आपलं जे कुटुंब आहे त्याचं भरण-पोषण करणे आणि इंद्रिय तृप्ती करणे. तर या प्रकारचं जे जीवन आहे, या प्रकारचं जे भौतिकवादी अ, ग्रहमेधी जीवन आहे, त्या जीवनाचा श्रीमद भागवत हे धिक्कार करतं. त्याच्यामुळं कुणीही असं समजण्याची चूक करू नका, की भागवत धर्म म्हणजे काय प्रत्येकाने ब्रह्मचारीच व्हायला पाहिजे का? प्रत्येकाने काही संन्यासीच व्हायला पाहिजे का? अजिबात नाही. परंतु भागवत धर्म म्हणजे जे कोणता वर्ण आणि जे कोणता आश्रम आपण स्वीकारू, त्या वर्ण आणि आश्रमाचं शास्त्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या सेवेमध्ये कार्याचं पालन केलं पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण.
प्रभूजी, तुम्ही आता कथा सांगत होते ना, छोटा हरिदास हो. करून, तर माझं थोडं स्किप झालं, ते थोडं पुढे हा सांगाल का हा हा स्टार्टिंग? की छोटा हरिदास हे चैतन्य महाप्रभूंचे भक्तांपैकी एक होते, जे की संन्यासी होते. आणि आपण जसं पाहतो की सर्व वर्णाश्रम, 4 वर्ण आणि 4 आश्रमामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास इत्यादी वर्णाश्रमामध्ये संन्यासी हे सर्वात टॉप मोस्ट समजलं जातं वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये. तर एखाद्या व्यक्तीला जर भौतिक लाभाची, लोभाची, उपभोगाची इच्छा असेल, तर बाकीचे जे वर्ण आणि आश्रम आहेत, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सवलती दिल्या गेलेल्या आहेत. परंतु संन्यास आश्रम जो आहे, त्याचे जे नियम आहेत ते अतिशय कडक आहेत. त्याच्यामुळेच ह्या कलियुगामध्ये सामान्यतः कोणत्याही व्यक्तीला जोपर्यंत तो पूर्णतः 100% पात्र नाहीये, संन्यास घेणं हे अलाउड नाहीये. तर छोटा हरिदास यांच्या हातून एक चूक झाली, की संन्यासाच्या रूपामध्ये ते भिक्षा मागत होते किंवा काय ग्रहण करत होते वेगवेगळ्या गृहस्थांच्या घरून. आणि एका ठिकाणी भिक्षा देण्यासाठी एक गृहिणी आली असता, त्या स्त्रीविषयी त्यांच्या मनामध्ये काही क्षणांसाठी चुकीची भावना आली. पण लगेच त्यांनी तो विचार मनातून काढला. असं नाही की त्याच्यावर काही ॲक्ट केलं. परंतु श्री चैतन्य महाप्रभू जे की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये आहेत. तर चैतन्य महाप्रभूंना हे कळालं, की छोटा हरिदास यांच्या मनामध्ये काही क्षणांसाठी चुकीचा विचार आला भौतिक उपभोगाचा. आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना भक्तांच्या सहवासामधून बाहेर काढलं. श्री चैतन्य म्हणजे स्वतः त्यांचा संग त्याग केला चैतन्य महाप्रभूंनी. आणि छोटा हरिदास जे की चैतन्य महाप्रभूंकडून प्राप्त झालेली ही शिक्षा खूप सहजतेने स्वीकारू शकले नाहीत. चैतन्य महाप्रभूंच्या विरहामध्ये त्यांनी स्वतःचं जीवन त्याग केला. आणि चैतन्य चरितामृतमध्ये आपण पाहतो, की चैतन्य महाप्रभूंनी केवळ आणि केवळ वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये कशाप्रकारे आपापल्या वर्णाश्रमात दिलेले जे जिम्मेदारी आहेत, विशेषतः संन्यास आश्रमामध्ये त्यांनी काटेकोरपणे कशाप्रकारे त्याचं पालन करायला पाहिजे, याचं उदाहरण प्रस्तुत केलं. आणि चैतन्य महाप्रभूंनी नेहमीसाठी छोटा हरिदास यांचा त्याग केला का? अजिबात नाही. चैतन्य चरितामृत सांगतं, की नंतर पण म्हणजे छोटा हरिदास यांनी स्वतःचा जीवन त्याग केल्यानंतर चैतन्य महाप्रभूंसाठी ते वेगवेगळे कीर्तन म्हणण्याची, वेगवेगळे भजन म्हणण्याची सेवा करायचे. आणि चैतन्य महाप्रभू त्यांचं कीर्तन रेलिश करायचे, म्हणजे आवडायचं चैतन्य महाप्रभूंना. तर सांगण्याची गोष्ट, की भगवंतांनी किंवा त्यांच्या शुद्ध भक्तांनी कुणाला दिलेली काही शिक्षा का असेना, कुणाला दिलेला काही शाप का असेना, परंतु तो त्या व्यक्तीच्या, त्या जीवाच्या उद्धाराचंच कारण ठरतो. तर हे छोटा हरिदास यांच्याबद्दल सांगितलेलं माताजी. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि आपण दुसरं त्याच्या विरुद्ध उदाहरण दिलं, की कशा प्रकारे शिवानंद सेन ते पण चैतन्य महाप्रभूंचे भक्त होते आणि गृहस्थ होते. आणि त्यांची पत्नी ज्यावेळेस गरोदर होती, तर पाहायला गेलं तर हे पण कार्य हे काही वेगळं नाहीये. परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजे श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, की जर कोणी व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये ट्रेन करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी जर मुलं जन्माला घालत असेल, याचा अर्थ आई आणि वडील हे दोघंही काळजी घेत आहेत, की आपले मुलं कुत्र्या मांजरांसारखे मोठे होऊ नयेत फक्त इंद्रिय भोगामध्ये, परंतु त्यांना आध्यात्मिक वारसा लाभावा, आध्यात्मिक संस्कार लाभावेत आणि भक्तीमध्ये चांगली त्यांनी प्रगती करावी. अशा प्रकारे जर मुलांना कोणी मोठं करत असतील, तर भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, की त्या कुटुंबामध्ये 1 किंवा 2 नाही तर शेकडो मुलं असतील तरी उत्तम आहे. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे प्रभूजीच, माताजीच. हरे कृष्ण. हो कुणाला प्रभूजी. काही प्रश्न आहे अजून? ठीक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 4. तर अशा प्रकारचे ग्रहमेधी व्यक्ती जे आपला दिवस आहे केवळ आणि केवळ धनार्जन करण्यामध्ये आणि ते धन आपल्या कुटुंबाचं भरण-पोषण करण्यामध्ये कशामुळे भरण-पोषण करायचंय? भगवंतांच्या सेवेत नाही तर केवळ आणि केवळ
स्वतःचं आत्मकेंद्रित जीवन जगण्यासाठी, इंद्रिय भोग करण्यासाठी जे आपलं जीवन व्यतीत करतायत त्यांचा श्रीमद भागवत धिक्कार करताय. तर कशा प्रकारे अशा ग्रहमेधी लोकांची आसक्ती असते हे श्लोक क्रमांक 4 मध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात. कृपया फॉलो करा. देहापत्य कलत्रादिषु देहापत्यकलत्रादिषु आत्मसैन्येष्वसस्त्वपि आत्मसैन्येष्वसत्त्वपि तेषां प्रमत्तो निधनं तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति. पश्यन्नपि न पश्यति. तर अशा प्रकारच्या ग्रहमेधी लोकांसाठी भागवत सांगतं की समोर खड्डा दिसत असून पण त्यांना दिसत नाही. याचा अर्थ स्वतःच जीवनात होणारं अधःपतन कळत असून पण असे लोक त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. का? कारण त्या लोकांची जी आसक्ती असते ती आपल्याशी केंद्रित आणि आपल्याशी जोडल्या गेलेले जे काही त्यांचे इंद्रिय भोगाचे साधनं आहेत, मग व्यक्तीसाठी, माणसासाठी पत्नी किंवा पत्नीसाठी पती किंवा दोघांसाठी मुलं किंवा घर, संपत्ती किंवा नातेवाईक इत्यादींच्या प्रती भौतिक स्तरावर आसक्ती राहिली तर काय होतं? तेषां प्रमत्तं निधनम, की असे लोक आध्यात्मिक त्या गोष्टीला आसक्त होऊन दिसत असून पण की ही गोष्ट मला नरकात घेऊन जाणार आहे, त्या गोष्टीला सोडू शकत नाहीत. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू? हा, क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. आत्मतत्व विरहित माणसे देह, मुले आणि पत्नी यासारख्या विनाशी सैनिकात अतिशय आसक्त असल्याने जीवनाच्या समस्यांविषयी जिज्ञासा करीत नाहीत. पुरेपूर अनुभव असूनही स्वतःवर निश्चितपणे ओढवणारा अनिवार्य असा विनाश ते पाहत नाहीत. तात्पर्य: या भौतिक जगताला मर्त्यलोक असे म्हटले जाते. ज्यांची आयुर्मर्यादा लक्षावधी वर्षे आहे अशा ब्रह्मदेवापासून ते केवळ काही क्षण जगणाऱ्या जीवाणूपर्यंत प्रत्येक जीव हा अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. म्हणून हे आयुष्य सर्वांवर मृत्यू लादणाऱ्या भौतिक प्रकृतीशी चाललेले एक प्रकारचे युद्धच आहे. अस्तित्व टिकवण्यासाठीच्या या कठीण संघर्षाची जाणीव निश्चितच मनुष्यदेह प्राप्त झालेल्या जीवामध्ये असते. परंतु कुटुंब, समाज, देश इत्यादींमध्ये अतिशय आसक्त झालेला असल्याने शारीरिक शक्ती, मुले, पत्नी, नातेवाईक इत्यादींच्या मदतीने अजिंक्य अशा भौतिक सृष्टीवर मात करायची तो स्वप्ने पाहतो. भूतकालीन अनुभवांनी आणि त्याच्या दिवंगत पूर्वजांच्या उदाहरणांनी या बाबतीत जरी तो पुरेसा अनुभवी असला तरी तो पाहत नाही की मुले, नातेवाईक, समाजातील लोक आणि देशवासीय यासारखे तथाकथित लढवय्ये सैनिक हे सर्व या महान संघर्षातून पराभूत झालेले आहेत. त्याचे वडील व त्याच्या वडिलांचे वडील मृत्यू पावलेले आहेत आणि म्हणून तो स्वतः सुद्धा निश्चितच मरणार आहे. त्याचप्रमाणे त्याची मुले, जी भविष्यामध्ये कोणाचे तरी वडील होतील, कालौघात मरतील. ही वस्तुस्थिती मनुष्याने जाणली पाहिजे. भौतिक सृष्टीबरोबरच्या या संघर्षात कोणीही वाचणार नाही. मानव समाजाचा इतिहास हे निश्चितच सिद्ध करतो. तथापि मूर्ख माणसे भविष्यामध्ये भौतिक विज्ञानाच्या साह्याने आपण शाश्वतपणे जगण्यास समर्थ होऊ असे म्हणतात. मानव समाजाने पाजळलेले हे अल्पज्ञान निश्चितपणे दिशाभूल करणारे आहे आणि आत्म्याच्या स्वरूप स्थितीकडे दुर्लक्ष हेच याचे कारण आहे. या भौतिक जगाचे अस्तित्व आपल्या आसक्तीमुळे आहे आणि तेही स्वप्नवत आहे. अन्यथा जीवात्मा हा भौतिक सृष्टीहून नेहमीच भिन्न आहे. भौतिक प्रकृतीचा महासागर काळाच्या लाटांनी हेलकावत असतो आणि तथाकथित जीवनस्थिती म्हणजे फेसांच्या बुडबुड्यांप्रमाणे आहे. ते आपल्यापुढे स्वतःचे शरीर, पत्नी, मुले, समाज, देशवासीय इत्यादींच्या रूपाने येतात. आत्मज्ञानाच्या अभावामुळे आपण अज्ञानाला बळी पडतो आणि मानवी आयुष्याची अमूल्य शक्ती या भौतिक जगात अशक्य असलेल्या नित्य जीवनस्थितीच्या व्यर्थ शोधात वाया दवडतो.
आपले मित्र, नातेवाईक आणि तथाकथित पत्नी व मुले ही सर्व नाशवान तर आहेतच, शिवाय भौतिक जगाच्या भ्रामक सौंदर्यानेही ते गोंधळून गेले आहेत. यासाठीच ते आपल्याला वाचवू शकत नाहीत. तरीही कुटुंब, समाज किंवा राष्ट्र यांच्या कथेत आपण सुरक्षित आहोत असा विचार आपण करीत असतो. मानवी संस्कृतीची संपूर्ण भौतिक प्रगती ही प्रेतांच्या शृंगारासारखी आहे. प्रत्येक जण काही दिवस हालचाली करणारे एक प्रेतच आहे. तरीही मनुष्य जीवनाची सर्व शक्ती या प्रेताच्या शृंगारात वाया घालवली जात आहे. मोहग्रस्त झालेल्या मनुष्याच्या कार्यांची प्रत्यक्ष स्थिती दाखवल्यानंतर शुकदेव गोस्वामी मनुष्याच्या कर्तव्याकडे अंगुली निर्देश करीत आहेत. आत्मतत्वाचे ज्ञान असलेल्या लोकांची दिशाभूल झालेली असते, परंतु जे भगवंतांचे भक्त असतात आणि ज्यांना दिव्य ज्ञानाची पूर्ण अनुभूती झालेली असते ते मोहग्रस्त होत नाहीत. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर बघतो की आपण हे तात्पर्य खूप खूप स्ट्रॉंग, म्हणजे खूप कठोर अशा शब्दामध्ये भागवत आपल्याला काही गोष्टी सांगत आहे. त्याच्यापैकी एक महत्वाची गोष्ट सांगत आहे की भौतिक दृष्ट्या जर आपण आपले जे संबंधित आहेत, पत्नी, पती, मुले, नातेवाईक इत्यादी, त्यांच्यावर जर अवलंबून राहत असू की हे आपल्याला मदत करतील शाश्वत जीवन जगण्यासाठी आणि शाश्वतरित्या जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी, तर भागवत सांगतं की आपण अशा सैनिकांवर अवलंबून राहत आहोत जे की फॉलिबल सोल्जर्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो की ते स्वतःही टिकू शकणार नाहीत युद्धामध्ये आणि आपण काय अवलंबून राहणार त्यांच्यावर. तर याचा अर्थ असा की मृत्यू ही अशी गोष्ट आहे की कुणाला चुकणार नाहीये. आणि विशेषतः भागवतामध्ये इथे तात्पर्यामध्ये उदाहरण दिलंय की अशा प्रकारचा भौतिकवादी व्यक्ती हा भौतिक प्रकृतीच्या महासागर काळाच्या लाटांनी हेलकावे खात असतो आणि त्याच्या जीवनाची स्थिती म्हणजे पाण्यावर जो फेस येतो, पाणी जर अशुद्ध असेल तर कशा प्रकारे त्याच्यावर बुडबुडे येतात किंवा आपण पाहतो कोणतंही सॉफ्ट ड्रिंक जसं की लिम्का, स्प्राईट त्याच्यावर पण सरफेसवर पृष्ठभागावर त्याच्या बुडबुडे येतात. तर त्या फेसांमध्ये आलेल्या बुडबुड्यांमध्ये काय विशेषता आहे प्रभूजीच माताजीच कोण सांगेल? काय होतं त्या बुडबुड्यांचं? काही काळाने ते फुटून जातात. फुटून जातात नष्ट की होतात. नष्ट होतात की ते वर येतात बुडबुडं, पहिला बुडबुडा फुटतो, पुन्हा खालून दुसरा वर येतो. त्याचप्रमाणे भागवत सांगतं की आपले पण जे भौतिक नातेसंबंध आहेत प्रभूजीच माताजीच, की निश्चित आपण आपलं कर्तव्य पूर्ण क्षमतेने, पूर्ण गंभीरतेने, प्रामाणिकतेने करायला पाहिजे. त्याच्यात काही दुमत नाहीये. परंतु हे जाणून करायला पाहिजे की जे काही आपले आई-वडील, मुलं-बाळं, पती-पत्नी आहेत, बाकीचे नातेवाईक आहेत, ह्या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला हा सेट प्राप्त झालाय. ही व्यक्ती पत्नी म्हणून, हा जीव पती म्हणून, हे जीव मुलं-बाळं म्हणून आणि हे 2 जीव आई-वडील म्हणून प्राप्त झालेत. अशा प्रकारचं प्रत्येक जीवनामध्ये आपण याच्या आधीच्या पण जन्मामध्ये आपल्याला एक सेट आई-वडिलांचा राहिलेला आहे, एक सेट पती-पत्नीचा राहिलेला आहे, एक सेट कोणत्या मुलांचा राहिलेला आहे. तर भागवत सांगतं की काळाच्या ओघामध्ये ज्या प्रकारे नदीच्या पात्रामध्ये, पुराच्या पाण्यामध्ये काही काळ वेगवेगळे लाकडं, ओंडके, पानं, फुलं, बाकीच्या गोष्टी काही काळ एकत्र येतात, थोडा वेळ एकत्र तरंगत राहतात आणि काही काळानंतर नदीच्या पाण्याच्या ओघाने पुन्हा वेगवेगळ्या दिशेला वाहून जातात. त्याच प्रकारे जे काही बाकीचे जीव आपल्या संबंधित आहेत, कुटुंबातील आहेत, त्यांच्याविषयी आपण निश्चित प्रेमाने, आदर सन्मानाने व्यवहार करायला पाहिजे, भरणपोषण करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. परंतु हे जाणून करायला पाहिजे की ही माझी सेवा आहे भगवंतांबद्दल. ज्यांनी की या मुलाला माझ्या काळजीमध्ये दिलंय, या व्यक्तीला पत्नी म्हणून माझ्या काळजीमध्ये दिलंय किंवा ह्या व्यक्तीला पती म्हणून माझ्या जीवनामध्ये दिलंय. भगवंतांविषयी माझी ही सेवा आहे, कर्तव्य आहे की या व्यक्तीची व्यवस्थित काळजी घेणं. पण हे नाही समजायला पाहिजे की शाश्वतरित्या ही व्यक्ती माझी पत्नीच राहील, शाश्वतरित्या हा व्यक्ती माझा मुलगाच राहील. या जन्मामध्ये आपल्याशी संबंधित आहे, पुढच्या जन्मामध्ये कुणी दुसरं असू शकेल, जर आपण भौतिक जगात राहिलो तर. त्याच्यामुळे केवळ आपल्या कुटुंबाबद्दलच नाही, तर भागवत सांगतं की जे समाज आहे, जे राष्ट्र आहे, उदाहरणार्थ आपण आजच्या जीवनामध्ये पाहतो
काही विशिष्ट समाज काही दुसऱ्या समाजाशी तिरस्कार करतो, की एका विशिष्ट राष्ट्राचे लोक दुसऱ्या राष्ट्राविषयी तिरस्कार करतात. पण काय आपल्याला हे 100% माहिती आहे की पुढच्या जन्मामध्ये आपण त्या राष्ट्रामध्ये जन्मू शकणार नाही? कुणी सांगू शकेल का प्रभुजीज माताजीज, की पुढच्या जन्मामध्ये आपल्याला आपल्या विरुद्ध राष्ट्रामध्ये जन्म नाही मिळणार? होऊ शकेल, जर आपण भगवत धामात गेलो नाही तर. त्याच्यामुळे भागवत सांगतं की जी शाश्वत गोष्ट आहे भगवंतांची सेवा, त्याच्यावर केंद्रित आपलं जीवन बनवा. जे क्षणभंगूर गोष्टी आहेत, जशा ते बुडबुडक काही क्षणांसाठी टिकतात त्या शीतपेयाच्या पृष्ठभागावर, त्याचप्रमाणे आपलं पण जीवन आहे जे काही काळापुरतं आहे. आणि त्याच्यामुळे इतकं त्याच्यामध्ये रममान होऊ नका भौतिकदृष्ट्या, की आपले जे शाश्वत जीवनाचं ध्येय आहे त्याला आपण विसरून जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्णा. पटत आहे का आपल्याला हे, का खूप कठोर भाषा वाटत आहे? हरे नाही कृष्ण. प्रभूजी, पटतंय. हं? आणि काय प्रभू? विशेषतः तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की आजकालची ही भौतिकवादी मानवी संस्कृती जी आहे ती एका प्रेताच्या शृंगारासारखी आहे. तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे? पाश्चात्य देशांमध्ये खूप एक विशिष्ट पद्धत असती. आणि हरे कृष्ण. हरिबोल बंडू, एक मिनिट. माफ करा, मागे आवाज सुरू. आपल्याला आवाज येत नाही ना प्रभुजीज माताजीज बॅकग्राऊंड? नाही. नाही नाही. प्रभू. ठीक नाही. आहे, ठीक आहे. तर भौतिकवादी जी पद्धती आहेत, खूप घाणेरडा प्रकार किंवा वेगळा प्रकार आपल्याला पाश्चात्य देशात पाहायला मिळतो, की कोणताही व्यक्ती गेल्यानंतर जसं भारतामध्ये लगेच अंत्यसंस्कार करतात, त्या प्रकारे नाही. 2, 3, 4 दिवस, कधी-कधी आठवडा पण त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार त्याच्यानंतर पार पाडला जातो. मग निश्चितच तो देह तितका काळ तर व्यवस्थित राहू शकत नाही, म्हणून त्याला वेगवेगळ्या केमिकलचा वगैरे लेप लावून प्रेझेंटेबल, केवळ प्रेझेंटेबल नाही, तर त्या व्यक्तीची अंत्ययात्रा काढण्याच्या अगोदर त्याला व्यवस्थित सजवलं जातं. स्त्रिया असतील तर स्त्रियांचा मेकअप जो आहे, किंवा पुरुष असतील तर पुरुषांचा मेकअप आणि खूप छान प्रकारचे कपडे वगैरे. तर सांगण्याची गोष्ट की एका विशिष्ट स्तराच्या पुढे जर तुम्ही त्या मृत व्यक्तीला सजवत आहात, तर भागवत म्हणतं त्याला डेकोरेशन्स ऑफ अ डेड बॉडी. त्याला काही किती सुंदर दिसला तो व्यक्ती, तरी ती काही सुंदरता सौंदर्य टिकणार आहे का प्रभुजीज माताजी? अजिबात नाही. का? कारण त्या शरीरामध्ये त्राण राहिलेला नाहीये, जीव राहिलेला नाहीये. ते डिटोरिओरेटला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? त्या शरीराचा क्षय होणार आणि ते नष्ट पावणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला किती एका स्तराच्या पुढे शृंगार केला, तरी ते सुंदर शाश्वतरित्या राहू शकणार नाहीये. त्याच प्रकारे भागवत सांगतं, की आपलं भौतिक जीवन पण क्षणभंगूर आहे. त्याच्यामध्ये खूप एका स्तराच्या जास्त पॅम्परिंग करायची गरज नाहीये. आपलं जीवनाचं जे केंद्रबिंदू असला पाहिजे, ते असलं पाहिजे भगवंतांची सेवा. आणि बाकीचे जे काही कर्तव्य आहेत आपल्या पती-पत्नींविषयी, मुलांविषयी, आई-वडिलांविषयी आणि बाकीच्या समाज किंवा राष्ट्राविषयी, ते भगवंतांच्या भक्तीला मध्ये ठेवून, केंद्रामध्ये ठेवून मग आपण ते कर्तव्य पार पाडायला पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. नाही. ठीक आहे. अरे, तर आपण अजून एक श्लोक पाहू. मग आतापर्यंत श्रील शुकदेव गोस्वामींनी वर्णन केलं ग्रहमेधी जीवनाचं, की ज्याच्यामध्ये भौतिक सुखासाठी व्यक्ती कशा प्रकारे खूप सारे हजारो त्याच्याकडे गोष्टी राहतात चर्चा करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी, चघळण्यासाठी. आणि कशा प्रकारे तो आपला दिवस आणि रात्र इंद्रिय भोगामध्ये आणि इंद्रिय भोगासाठी कठोर परिश्रम करण्यामध्ये व्यर्थ घालवतो. हे सगळं आपण पाहिलं. आता त्या प्रश्नाच्या पहिल्या भागाचं, दुसऱ्या प्रश्नाच्या पहिल्या भागाचं उत्तर शुकदेव गोस्वामी देतात, की कोणती गोष्ट व्यक्तीने श्रवण केली पाहिजे, कोणत्या गोष्टीचं कीर्तन केली पाहिजे, बोललं पाहिजे, आणि कोणती गोष्ट निरंतर स्मरणात ठेवली पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर देतात ते. ठीक आहे. सर्वांचा प्रश्न लक्षात आहेत ना प्रभुजीज माताजीज, का विसरून गेले? 2 विचारलेले प्रश्न परीक्षित महाराजांनी. कुणाला प्रभू. रिपीट करायचेत का? करायचे असतील तर मी सांगतो. हो प्रभूजी, प्लीज हो सांगा. प्रभूजी, लक्षात ठीक आहे, ठीक आहे, चालेल, सांगतो. दुसरा प्रश्न होता की
पहिल्या एका सामान्य व्यक्तीने कोणत्या गोष्टींचं श्रवण, कीर्तन, स्मरण नाही करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टींबद्दल श्रवण, कीर्तन, स्मरण करायला पाहिजे? हा दुसरा प्रश्न होता. तर आपण या दुसऱ्या प्रश्नाचा पहिला भाग जो आहे, कोणत्या गोष्टींचं श्रवण, कीर्तन, स्मरण नाही करायला पाहिजे, भौतिकवादी गोष्टींचं नाही करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचं करायला पाहिजे, हे शुकदेव गोस्वामी आता सांगतात. क्लिअर आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे हो कृष्ण. प्रभू. ठीक. हो हो प्रभूजी. तर कृपया श्लोक क्रमांक 5 म्हणण्याचा प्रयत्न करा. तस्मात् भारत सर्वात्मा तस्मात् तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः भगवान भगवान ईश्वरो ईश्वरो हरिः. हरिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च श्रोतव्यः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छिताभयम्. स्मर्तव्यश्च इच्छिताभयम्. कुणाला वाचायचंय का प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, गणेश वाचते. कुलकर्णी प्रभू तुम्ही वाचा आणि योजना माताजी तुम्ही नंतर चालू. हरे कृष्ण. हा, गणेश कुलकर्णी प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हे कृष्ण. भरतवंशजा, सर्व दुःखांपासून मुक्त होण्याची ज्याला इच्छा आहे त्याने परमात्मा, नियंता आणि सर्व दुःखांपासून रक्षण करणाऱ्या भगवंताविषयी श्रवण, त्यांची स्तुती आणि त्यांचे स्मरणही केले पाहिजे. तात्पर्य शिलप्रपाद्वारा शिलप्रपात की जय. विस्मृतीच्या हवेत विरून जाणाऱ्या नातेवाईकांच्या गोतावळ्याशी संबंध ठेवून आणि निद्रा, मैथून व आर्थिक विकास याद्वारे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करणारे मूर्ख विषयासक्त लोक आपला बहुमूल्य वेळ कसा वाया दवडीत आहेत याचे वर्णन शुकदेव गोस्वामींनी पूर्वीच्या श्लोकात केलेलेच आहे. या सर्व भौतिक कार्यात गुंतल्याने जीव स्वतःला सकाम कर्माच्या नियमांच्या फेऱ्यात अडकवून घेतो. त्यामुळे 84 लक्ष योनीतील जन्म आणि मृत्यू यांची शृंखला जोडली जाते. जलचर, वनस्पती, सरपटणारे प्राणी, पक्षी, पशु, रानटी मनुष्य आणि मग पुन्हा मनुष्य देह. मनुष्य देहांमुळे कर्माच्या चक्रातून सुटण्याची संधी प्राप्त होते. म्हणून ज्याला या दुष्ट चक्रापासून सुटकेची इच्छा असेल त्याने कर्मी अथवा स्वतःच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ उपभोगणारा म्हणून कर्म करण्याचे थांबविले पाहिजे. मनुष्याने स्वतःच्या मनाने चांगले अगर वाईट काहीही करू नये. तर अखिल अस्तित्वाचे स्वामी भगवंत यांच्या वतीने सर्व गोष्टी कराव्यात. कर्माच्या या प्रक्रियेची भगवद्गीतेत 9.27 सुद्धा शिफारस केली आहे. तेथे भगवंतांसाठी कर्म करण्याचा उपदेश दिला आहे. म्हणून मनुष्याने सर्वप्रथम भगवंताविषयी श्रवण करावे. पूर्णपणे आणि चिकित्सक बुद्धीने श्रवण केल्यानंतर त्याने भगवंतांच्या कृतींची आणि लीलांची स्तुती केली पाहिजे आणि याप्रमाणे भगवंतांचे दिव्य स्वरूप सतत स्मरणही शक्य होईल. भगवंताविषयीचे श्रवण आणि त्यांच्या यशाचे गायन हे त्यांच्या दिव्य स्वरूपाशी एकरूप आहे आणि असे केल्याने मनुष्याला सदैव भगवंताच्या सान्निध्यात राहता येते. त्यामुळे त्याची सर्व भयापासून सुटका होते. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. वर सांगितलेल्या श्रवण व कीर्तनाच्या विधीने भगवंत समग्र सृष्टीतील सर्वांना आपल्या संगतीत येण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. ही विधी सर्वांसाठी लागू होते, मग तो कोणीही असो. तसेच या विधीमुळे दैवयोजनेनुसार मनुष्य ज्या ज्या गोष्टी करण्यात संलग्न झालेला आहे त्या प्रत्येकामध्ये त्याला परम सफलता प्राप्त होईल. मनुष्यांचे अनेक वर्ग आहेत. सकाम कर्मी, ज्ञानी, ध्यानयोगी आणि शुद्ध भक्त. या सर्वांसाठी हीच प्रक्रिया इप्सित यश मिळवण्यासाठी लागू पडते. प्रत्येकाला सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होण्याची इच्छा असते आणि प्रत्येकाला जीवनामध्ये परिपूर्ण आनंद हवा असतो. त्याबाबतची परिपूर्ण प्रक्रिया येथे भागवतात निर्धारित करण्यात आली आहे. श्री सुखदेव गोस्वामींसारख्या महान अधिकाऱ्यांनी देखील ती सांगितली आहे. भगवंता संबंधी श्रवण कीर्तन करून सर्व कार्य आध्यात्मिक बनतात आणि अशा प्रकारे भौतिक दुःखाच्या सर्व धारणा पूर्णपणे नाहीशा होतात. हरे कृष्ण प्रभूजी. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर इथे सांगितलंय की असा व्यक्ती ज्याला काय पाहिजे,
की स्वतःच्या जीवनातून सर्व दुःख संपुष्टात आणायचेत आणि भीतीपासून मुक्तता पाहिजे. तुम्ही म्हणाल कशाची भीती? या भौतिक जगात आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती हा नेहमी काळजीत आहे, चिंतेत आहे, विशेषतः भौतिकवादी. तर परंतु ही चिंता कुठून येते? ज्या वेळेस आपण आपल्या इंद्रिय तृप्तीलाच आपल्या जीवनाचं केंद्र करून जगायला लागतो, त्यावेळेस प्रत्येक क्षणी व्यक्तीला काळजी राहते, चिंता राहते, की माझं जे इंद्रिय भोग आहे तो माझ्यापासून हरवला जाणार नाही ना, तो माझ्यापासून दूर जाणार नाही ना. आणि एक प्रकारची असो की दुसऱ्या प्रकारची, पण आपण पाहू शकतो की भौतिकवादी व्यक्ती नेहमी ह्याच एका कारणामुळे प्रत्येक क्षणाला चिंतित किंवा काळजीत असतो. आणि भागवत सांगतं की असा जो व्यक्ती नेहमी चिंतेत आहे तो कधीच आनंदी राहू शकत नाही. तो अशा व्यक्तीला सर्व दुःखांपासून जर मुक्त होण्याची ज्या कोणा व्यक्तीला इच्छा आहे, त्यांनी शुकदेव गोस्वामींनी सांगितलेल्या ह्या गोष्टीचं म्हणजे श्रवण कुणाचं करायला पाहिजे? कुणाबद्दल? भगवंतांबद्दल. भगवंतांच्या नाम, रूप, गुणलीला आणि इत्यादींचं, भगवंतांच्या नाम, रूप, गुणलीला इत्यादींचं स्तुती पण करायला पाहिजे, कीर्तन पण करायला पाहिजे आणि स्मरण पण भगवंतांच्याच नाम, रूप, गुणलीला इत्यादींचं करायला पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर इथे सांगितलंय की अशा प्रकारचे भगवंतांचे श्रवण कीर्तन करून आपण आपल्या जीवनामध्ये आपले जे पण काही कर्तव्य असतील, मुलाच्या रूपामध्ये, मुलीच्या रूपामध्ये, भाऊ बहिणीच्या रूपामध्ये, आई वडिलांच्या रूपामध्ये किंवा पती पत्नीच्या रूपामध्ये, ते सर्व कर्तव्य असा भगवत भक्त व्यवस्थित प्रकारे पूर्ण करू शकतो. दुसरा कोणताही व्यक्ती त्याचे जे भगवंतांनी नातेसंबंधात घालून दिलेले जे कर्तव्य आहेत ते परिपूर्ण करू शकत नाही व्यवस्थितरित्या. का? ज्या वेळेस स्वतःचा आत्मकेंद्रित इंद्रिय भोग हे त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो. म्हणून त्याच्यामुळे शुकदेव गोस्वामी सांगतात की अशा प्रकारे भगवंतांचं स्मरण, श्रवण, कीर्तन केल्याने सर्व आपण जे कार्य करतो ते आध्यात्मिक होतील. जसं की नेहमी आपण उदाहरण देतो की सर्व होम मेकर्स म्हणजे माताजीच आपापल्या घरी स्वयंपाक वगैरे करतात, आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करतात. तर असा पण तुम्हाला स्वयंपाक करावाच लागणार आहे भौतिकवादी जीवन जगताना. आणि भक्तीमध्ये आल्यावर तुम्ही काही ते स्वयंपाकाचं कार्य सोडून नाही देणार आहेत. परंतु फरक हा होईल की तो स्वयंपाक केवळ आपलं पोट भरण्यासाठी न करता भगवंतांना तो भोग दाखवण्यासाठी आणि तो जो प्रसाद प्राप्त होईल त्या प्रसादाने आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांचं आध्यात्मिक भरण पोषण व्हावं, भौतिक भरण पोषणासोबतच. हा उद्देश राहील. अशा प्रकारे कार्य तेच आहे स्वयंपाक करणे, परंतु ते कार्य भगवंतांची सेवा बनेल. त्याच प्रकारे कोणता मनुष्य नोकरी करून कमवत असेल, आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करत असेल, कार्य तेच आहे, पण ज्यावेळेस तो व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला प्रोत्साहित करतो, प्रेरित करतो, त्यावेळेला ती जी नोकरी आहे ती साधारण फक्त जॉब नोकरी राहत नाही, तर भगवंतांची सेवा होते. तर अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी सांगतात की भगवंतांना सेंटरमध्ये ठेवून त्यांचं श्रवण, कीर्तन, स्मरण करून मग बाकीचे कार्य करावे. त्यावेळेला आपल्याला भीतीपासून, चिंतेपासून निश्चित मुक्तता प्राप्त होईल. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण, या मुद्द्यावर? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी माझा प्रश्न आहे पण रेकॉर्डिंग ऑफ करायला. हा चालेल. आपण रतिरूपा माताजी. हो हो बंद करते. हा.